नमस्कार मित्रांनो. म्हाडाच्या माध्यमातून आतापर्यंत सोडतीद्वारे मिळणाऱ्या 20% सर्वसमावेशक गृह योजनेतील घरांच्या वाटपाबाबत राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता या घरांचे वाटप म्हाडाऐवजी संबंधित महापालिकांकडून केले जाणार आहे. चला, नेमका हा निर्णय काय आहे आणि याचा घरांच्या सोडतीची वाट पाहणाऱ्या नागरिकांवर काय परिणाम होणार आहे हे या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊया. सर्वप्रथम 20% ही योजना नेमकी काय आहे? तर 2013 मध्ये राज्य सरकारने मुंबई वगळता 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या महापालिका क्षेत्रात 4,000 चौरस मीटरपेक्षा मोठ्या गृह प्रकल्पांमध्ये 20% घरे राखीव ठेवण्याची योजना लागू केली. ही घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि सर्वसामान्य नागरिकांना तुलनेने परवडणाऱ्या दरात उपलब्ध व्हावीत, हा या योजनेमागचा उद्देश होता. आतापर्यंत या घरांचे वितरण मोठ्या प्रमाणात म्हाडाच्या सोडतीद्वारे केले जात होते. तर आता यामध्ये काय बदल झालेला आहे हे आपण पाहूया. राज्य सरकारच्या नगर विकास विभागाने नुकताच एक नवीन शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. या निर्णयानुसार 20% योजनेतील घरांचे वितरण करण्याचे अधिकार जे आहेत ते आता म्हाडाकडून संबंधित महापालिकांकडे देण्यात आलेले आहेत. म्हणजेच भविष्यात या घरांसाठी म्हाडाच्या सोडतीकडे पाहण्याऐवजी संबंधित महापालिका या घरांच्या वितरणाची प्रक्रिया राबवणार आहे. आता हा निर्णय का घेण्यात आला? यामागे नाशिकमधील 20% गृह योजनेतील कथित गैरव्यवहाराचे प्रकरण महत्वाचे आहे. नाशिकमध्ये काही विकासकांनी 20% योजनेतील घरे म्हाडाला उपलब्ध करून न दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणात भूखंड विभाजन आणि कागदपत्रांशी संबंधित गैरप्रकार समोर आल्याने गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्यांची चौकशी सध्या सुरू आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, म्हाडाकडे आधीच उपलब्ध झालेल्या 20% योजनेतील घरांचे काय होणार? या वृत्तानुसार 12 ऑगस्ट पूर्वी म्हाडाला उपलब्ध झालेल्या घरांची सोडत भविष्यात होण्याची शक्यता आहे. म्हणजेच जी घरे 12 ऑगस्ट पूर्वी म्हाडाकडे उपलब्ध झालेली आहेत त्यांची सोडत होण्याची शक्यता आहे. मात्र म्हाडाकडे सध्या उपलब्ध असलेल्या घरांबाबत अगर राज्य सरकारने स्वतंत्र निर्णय घेतला तर ही परिस्थिती बदलू शकते. म्हणजेच ही सोडत म्हाडाकडे येऊ पण शकते किंवा पूर्णपणे महानगरपालिकेला ट्रान्सफर होऊ शकते. त्यामुळे या घरांच्या सोडतीची वाट पाहणाऱ्या नागरिकांनी अधिकृत सूचना आणि शासन निर्णय यांच्याकडे लक्ष ठेवणे खूप महत्वाचे आहे. आणि या निर्णयावर 30 दिवसात नागरिकांना, विकासकांना आणि संबंधितांना आपल्या सूचना व हरकती सादर करता येणार आहेत. म्हणजेच तुमच्याकडे अजून सुद्धा 30 दिवस वेळ आहे की तुम्ही तुमच्या हरकती, काही सूचना असतील तर तुम्ही त्या विभागाला तुम्ही तुमच्या सूचना देऊ शकता, जेणेकरून ते त्यांचा सुद्धा विचार करतील. आता या निर्णयाबद्दल तुम्हाला अगर हरकती किंवा सूचना द्यायच्या असतील तर त्या कशा पद्धतीने द्यायच्या या संदर्भात सुद्धा मी एक व्हिडिओ बनवणार आहे. तर तुम्ही तो सुद्धा पाहून आपल्या सूचना किंवा हरकती त्या ठिकाणी तुम्ही नोंदवू शकता. तर थोडक्यात सांगायचं झाले तर 20% योजनेतील घरांचे वितरण आता म्हाडाऐवजी महापालिकांच्या माध्यमातून होणार आहे. यामुळे भविष्यातील म्हाडा लॉटरीमध्ये 20% योजनेतील घरे दिसणार का आणि सध्या म्हाडाकडे उपलब्ध असलेल्या घरांची सोडत कधी निघणार याबाबत अधिकृत माहिती समोर आली की आपण ती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचू. अशाच म्हाडा लॉटरी, PMAY आणि परवडणाऱ्या घरांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व गरजू व्यक्तींपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.